कर्जत नेरळ कल्याण राज्यमार्ग रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उरण उपविभागाकडे यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे हा रस्ता वाहन चालक यांच्यासाठी त्रासदायक बनला आहे. कर्जत नेरळ कल्याण राज्यमार्ग 79 वरील कर्जत तालुका हद्दीतील 23 किलोमीटर लांबीचा रस्ता कर्जत सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्याकडून उरण उपविभागाकडे देण्यात आला आहे. त्याचा परिणाम बांधकाम विभागाचे शाखा अभियंता कर्जत तालुक्यात येऊन रस्त्यांची पाहणी करत नाहीत. त्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या रस्त्याचा काही भाग हा डांबरी तर काही भाग आरसीसी काँक्रीट पासून बनवला गेलाय. 12 वर्ष या रस्त्यावर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून बनवण्यात आला होता. त्यात कर्जत 4 फाटापासून वडवलीपर्यंत काँक्रीटचा रस्ता तर वडवलीपासून शेलूपर्यंतचा भाग डांबरी बनवला गेला होता. रस्त्याचा काही मीटर भाग वगळता अन्य सर्व रस्ता दुभाजक टाकून दुपदरी बनवण्यात आला आहे. आता हाच दुपदरी रस्ता वाहनचालक यांच्यासाठी धोकादायक बनलाय. या रस्त्यावरील कर्जत आषाढे फाटा येथून डिकसळ चिंचवली गाव येथून नेरळ पेट्रोल पंप या भागातील रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजक हा पावसाळ्यात उगवलेल्या गवताने भरले आहेत. नेरळ विद्या मंदिरापासून पुढे शेलू आणि ठाणे जिल्हा हद्दपर्यंत असलेल्या दुपदरी रस्त्यांवर दुभाजक गवताने भरलेले आहेत. या दुभाजका यांच्यामध्ये वाढलेले गवत हे जेमतेम डोक्यावर उंचीचे झाले असून त्यामुळे मधोमध वाढलेलं गवत यामुळे समोरून येणारं वाहनं दिसून न येणं तसेच येथील दुभाजक येथून अचानक येणारी वाहने यामुळे अपघाताची भीती वाढली आहे. या रस्त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उरण उपविभाग यांच्याकडे आहे. मात्र उरण उपविभागमधील अधिकारी हे कर्जत नेरळ रस्त्यावर पाहणी करायला येत नाहीत. त्याचवेळी रस्त्याचे दुरावस्थाबद्दल देखील कोणी अधिकारी येत नाहीत अशी वाहन चालक आणि स्थानिकांची तक्रार आहे. अधिकारी वर्ग कर्जत नेरळ कल्याण रस्त्याकडे पाहायला फिरकत नसल्याने स्थानिकांनी बांधकाम खात्याच्या या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ.